चला मॅच ऑन करा. 10 मिनिटं वाया गेली. जोमा पाटील 10 मिनिटं वाया गेली. 4 चेंडूमध्ये जो सामना संपला तो तुम्ही कव्हर केला. आता तर 2 सन्मान आपण घेतो. सन्माननीय चांगदेव ठाकूर आणि आमचे मान्यवर सुभाष केनी यांचा आपण सन्मान घेतो. मी गुरुनाथ पोपेट यांना विनंती करेन. तर दत्तराज साऊंड सिस्टम डीजे आणि आमची जितेशजी नावडेकर मोरबे आपलं वेलकम. जोमा पाटील बघा बॅट्समनना तुम्ही वारंवार कॉल करा. जर तुम्ही त्यांना ऑन केलं नाही तर तुम्हाला सकाळी 4ला घरी जावं लागेल. चला दोन्ही संघाचे जे 12वे खेळाडू येतात कृपया आपल्या टीम ओनरची नावं सुद्धा आमच्या स्कोररांना कळवा जेणेकरून टीम ओनरचा सुद्धा नामोल्लेख आम्हाला करायला बरं पडेल. तर काही 12वे खेळाडू येतात त्यांना कन्फ्युजन असतं प्लेयर नेम. तर शक्यतो कॅप्टन आपल्या खेळाडूंची नावं माहिती असायला हवी कारण इथे आकर्षक ट्रॉफीज आहेत आणि आपण बॅट्समन बॉलर फिल्डरला देणारं स्पोर्ट्स सायकल. तर तुमची करेक्ट नेम आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ओ लॉफ केलाय. सुरुवात दणक्यात लॉंग ऑन कडे मिळतील धावा 6 षटकार. बॅटिंग टीम जयगडनं टॉस जिंकलाय. फिल्डिंगला पसंती दिली. बॅटिंग करताना सज्जनगड स्टोमर्स सागर आणि त्यानंतर त्याला साथ देताना फलंदाज रुद्र. गोलंदाजी करताना गोलंदाज सुमेध. राऊंड विकेट लॉफ केला स्क्वेअर लेग कडे आणि याला आता हा फटका जरूर पाहू दे. 4 धावा चौकार. स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते महेश जनार्दन पाटील ग्रुप ग्रामपंचायत पाली देवत सुकापूरचे सदस्य आणि लक्ष्मी पब्लिक स्कूल सुकापूरचे अध्यक्ष. त्यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा महेशजी पाटील साहेब असतील. सो निकिताताई महेश पाटील ग्रामपंचायत सदस्य महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी सुकापूर. त्यानंतर आमच्या योगिताताई राजेश पाटील माजी सरपंच सुकापूरचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असतील राजेश पाटील आणि त्यानंतर आमचे युवा उद्योजक रुपेश पाटील. त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद. ग्रामस्थ मंडळ लक्ष उद्या मॅच कडे. ऑन साइडला ड्राईव्ह होते डीप कडे पाठलाग होईल. मिळतील धावा 4 चौकार. लक्ष उद्या मॅच कडे. सुमेध आतापर्यंत 4 चेंडू 6-1
4-4 षटक महागडे राहिलेत. प्रयत्न करेल. सागरला आपण पाहिलं जेव्हा सुकापूरचा संघ खेळतो ग्रामीण क्रिकेटमध्ये जेव्हा खेळत असतो तेव्हा या खेळाडूला आम्ही चांगला खेळताना पाहिलं. आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो आणि आता जो दबाव आहे सज्जनगडसाठी खेळायचे आणि त्या बॅटिंग युनिटमध्ये सागरला चांगले योगदान देणं सुद्धा महत्त्वाचं असेल. समोर ठेवला खोला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथे सिंगल. धाव फलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरती पाहूया. संघाची एकूण धावा 16 धावा धावफलकावरती टोटल आपण पाहतोय. बॅटिंग टीम सज्जनगड स्टोमर्स. सुमित तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या टोटल आपण पाहू शकतो 16 धावा आल्या फर्स्ट ओव्हर मध्ये. या ओव्हर्स मध्ये आपण एकही चेंडू अवांतर नाही, एकही विकेट नाही. बॅटर रुद्र आणि सागर बॅटिंग करत असताना सिरियल वाईज आपण पाहतो. आतापर्यंत हा मे बी 6वा सामना आपण खेळतो. या अगोदर आपण जे काही सामने पाहिले ते सुद्धा जलद गतीने खेळवले. आज 6:30ला स्पर्धा आपण सुरू केली आणि आता 6वा सामना स्पर्धेमध्ये खेळतो. 13 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे. लक्ष उद्या मॅच कडे. वन्स अगेन रोहित लूज बॉल लॉफ केला डीप कडे लॉंग ऑन ला. हो स्टायलिस्ट पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. नक्कीच धाव मिळेल. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या टोटल 18. धावसंख्या 18. आज 29 मार्च. पुन्हा एकदा आक्रमण डीप स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. मिळतील धावा 4. लक्ष उद्या मॅच कडे. आतापर्यंत लॉर्ड्स प्रमाणे आपण पाहिले. पहिला सामना जयगड हरिकेन्स हरचंद्र रेंजर्स. त्यानंतर आपण पाहिलं आज या स्पर्धेची दुसरी रात्र. लॉफ केलाय आणि फटका येईल. मिळतील धावा 6. बघा सिरियल वाईज आता जो सामना सुरू आहे जयगड हरिकेन्स आणि सज्जनगड स्टोमर्स. यानंतर पुढचा सामना असेल द्रोणागिरी कॅपिटल्स आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स. सिरियल वाईज मॅचेस आहेत. फक्त आम्ही चेंजेस काय केले तर कुलाबा वॉरियर्सला जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी खेळायला. तिथे आम्ही सामना खेळवला. राजगड टायगर्स म्हणजे 8वा सामना आपण अगोदर खेळवला आणि त्यानंतर सिरियल प्रमाणे मॅचेस होणार आहेत. द्रोणागिरी कॅपिटल आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स आपण इनिंग ब्रेकमध्ये रेडी राहा. जो सामना असेल 7वा सामना असेल. यानंतर 13 मॅचेस आपण आज कव्हर करायचे आणि 12च्या अगोदर आपल्याला आज मॅचेस कंप्लीट करण्याचा प्रयत्न आहे. रोहित 2 धावा चौकार षटकार सिंगल. एकूण धावफलक टोटल धावसंख्या पाहतो 29. मईची पाटील स्पर्धेचे प्रणेते यांना आपण VIP डाईसवर पाहतो. राऊंड विकेट लॉफ केला डीप करण्या फिल्डर आहे तिथे होणार का झेल. हो गुड कॅच. बॅटिंग युनिट मध्ये आता सज्जनगड स्टोमर्स. एकूण धावसंख्या पाहतो टोटल 29 आणि गडी बाद झाले टोटल 1.
स्कोरर आहेत आमचे फरदीन काझी. ओ लॉफ केला डीप कडे, त्यांचा सामना होणार आहे, त्यांना शुभेच्छा आम्ही देतोय. नंतर ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, प्रयत्न जरूर होईल. धावसंख्या 2 पुढे सरकेल. बॅटिंग करताना सज्जनगड. टीम मीटिंगची परवानगी नाही आज दुसरी रात्र. रोहितला आपण पाहतोय. धावसंख्या टोटल 33 धाव आहेत. सज्जनगड स्टोमर्स. पुढचा चेंडू ओ ऑफ स्टंपला लॉफ करते डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे तिथे. सिंगल. एकनी धावफलक पुढे सरकेल. टोटल धावसंख्या पाहतोय 34. षटक 2 षटक 2 षटकामध्ये चांगली पिठाई केली सज्जनगड स्टोमर्सनं. यानंतर आपण सामना पाहणार आहोत जो 7वा सामना असेल. आणि द्रोणागिरी कॅपिटलला विनंती करतो आम्ही. आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. बघा जेवणाचं कोणी बाकी असेल सातत्याने सूचना आम्ही का देतो, कारण 9:30 वाजलेत. आणि यस आलेत कॅप्टन. तिकडे जा आपण, जिथे गेस्ट VIP डाईज आहेत, बसू शकता आपण. तिथून पाहून मॅचचा आनंद सुद्धा घेऊ शकता. नक्कीच, क्या बात आहे. द्रोणागिरी कॅपिटल आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स 7वा सामना यानंतर आपण खेळवतो. तर 2 षटकं संपली. धावा दाफलकावरती 34. बघा महत्वाची माहिती पुन्हा देतो. लॉट्स प्रमाणे जी 7वी ते तुम्ही गृहीत धरू नका, कारण आता यस ऑफिशियल कॉल आहे. यस जोमा पाटील आहेत. कनेक्ट व्हा आपण लगेच. चलेस रेफर केलेत. यस पंचांचा इशारा. 4 धावा चौकार. सामना सुरू राहील. 9:32. आज 6:30 स्पर्धा सुरू झाल्या. हो लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू व्हाईट बॉल. मयंकला आपण पाहिलं चौकार. त्यानंतर व्हाईट बॉल. एकूण धावा धावफलकावरती टोटल 39. ओ स्लोवर 1 लॉफ केलं. डिक्लेअर झोन मध्ये धाव मिळणार. अंपायर सिग्नल 2. टोटल रन्स बॅटिंग टीम 41. 39 + 2 41. सज्जनगड स्टोमर्स आणि जयगड हरिकेन्स मॅच ऑन आहे. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायक रेडला. ओ नक्की सिंगल. धावसंख्या आपण जरूर पाहिली. संघाची धावसंख्या टोटल 42. 42 धावा धावफलकावरती. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट्स. बॅटिंग टीम. बघा टीम मीटिंगची परवानगी नाही आहे, लक्ष द्या आपण. मयंक आलाय. एकूण धावफलक टोटल 42. 42 रन्स. ओ लूज बॉल. लॉफ करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप कडे मिळणार सिंगल.
धावसंख्या टोटल पुन्हा पाहू शकतो संघाची धावसंख्या 43 आणि 2 षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. समोर उभा आहे बॅटिंग करत असताना वन्स अगेन सागरचं इंडिव्हिज्युअल योगदान ज्यामध्ये आले 2 षटकार 2 चौकार वैयक्तिक 11 चेंडू आणि 30 वर खेळतो. गुड बॅटिंग. लॉफ केलाय पाठवलाय बिग स्ट्रोक आणि आला हा उत्तुंग षटकार. क्रिकेट रसिक चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना लास्ट बॉल षटक क्रमांक 3 मयांक धावा दाफलकावरची टोटल 49. लूज बॉल वन्स अगेन लॉफ. बॅटिंग टीम 50 रन्स कंप्लीट. 50चा टप्पा ओलांडला आणि हा येतोय उत्तुंग षटकार. संख्या 55. मागच्या काही सामन्याच्या तुलनेत आता या सामन्यामध्ये धावा बऱ्यापैकी आल्यात. बॅटिंग करत असताना योगदान दिलं ज्यामध्ये एकटा नल्ला सागर यासाठी ओळखला जातो. त्यांनी त्याची आक्रमकता सिद्ध केली. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं. 13 चेंडू 42 धावा. गुड बॅटिंग सागर. आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय मॅन ऑफ द सिरीज क्रोमा कंपनी नामांकित ब्रँडेड क्रोमा कंपनीचा फ्रीज मिळणार देणार आहोत. मालिकावीर कोण असेल तो खेळाडू त्या नावाची चर्चा होईल. स्ट्रायकर इनला खेळण्यासाठी सज्ज होईल. रुद्र गोलंदाज सुबोध. लास्ट बॉल लास्ट ओव्हर आणि फर्स्ट बॉल पहिला चेंडू ऑफ स्टंपला ठेवला. आता व्हेरिएशन दाखवते. गोलंदाजांना हेच करावं लागतं. तुम्हाला वेगवेगळे चेंडू फेकावे लागतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण असे अनेक खेळाडू पाहिले आणि आपण पाहतो गोलंदाज सुबोध वेगळा प्रयोग तो करतो. खेळामध्ये एक्सपेरिमेंट इज द की. प्रयोग केला जातो आणि तो प्रयोग करतो. ऑन साइडला फटका बनवला. गोज ऑन. ओहो आलाय उत्तुंग षटकार. एकूण धावा 61. 61 धावा आहेत. आता टार्गेट बऱ्यापैकी जड सेट केलं. फलंदाजी करताना रुद्र पुन्हा एकदा लाईन ओळखली आणि टोलवला आणि तिकडे फिल्डर या संधी होती. थोडेसे नाराज आहेत. या सुरक्षित आहेत. चांगले प्रयत्न केले. 2 धावा डेफिनेटली दिसलं क्लिअरली दिसलं. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा 63 रन्स 63 धावा धावफलकावरती ॲज अ बॅटिंग युनिट. रुद्र काय बेफान खेळला. सागरनं त्याला साथ दिली आणि ज्या पद्धतीनं मैदानावर खेळ झाला ना कौतुक करावं लागेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लॉफ केला स्ट्रेट लॉंग ऑनच्या वरून बहारदार. मिळतील धावा 6 षटकार. शेवटचे 2 चेंडू धावा बऱ्यापैकी जमवले. आतापर्यंत एकही गडी बाद झाला नाही. भागीदारी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. सज्जनगड स्टोमर्स दोन्ही फलंदाजांना अक्षरशः गोलंदाजांना नाकी न आणलं. घाम फोडला. आपल्या बेधडक खेळानं चोख प्रत्युत्तर दिलं. फलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण सागर आणि रुद्र. गोलंदाज सुबोध पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 2. पुन्हा एकदा आणखी एक षटकार. मागचा चेंडू गायब.
शेडच्या वरून पलीकडे गेलाय, दिलाय मॅच बॉल. आम्ही 3 ऑलरेडी पंचांकडे चॉईस करून देतो. सोमा पाटील आमची नामांकित पंच. चला भोजनाची वेळ झाली. अंपायर सिग्नल देऊन तर एकूण धावा आपण पाहतोय. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. टाळ्या उद्या दोन्ही फलंदाजांसाठी. सागर आणि रुद्र. इंडिव्हिज्युअल सागर खेळला 13 मध्ये 42, रुद्र खेळला 12-33 आणि गोलंदाजांचा घामटा काढला. 77 झालेत, 78 करायचे. चला नेक्स्ट मॅच. फिल्डिंग टीम काहीतरी तुम्हाला कम्युनिकेशन करायचं होतं, जॉईंट होऊ शकता. वेळ आहे आपल्याकडे. 78 धावांचं टार्गेट. सुकापूर गावातील सर्व आमचे ग्रामस्थ त्यांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत. यानंतर 7वा सामना आपण पाहणार द्रोणागिरी कॅपिटल्स आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स. बघा आमची काही बच्चे कंपनी IPLचा आनंद घेतो. अमित सर यावर्षी ड्रीम 11 आहे का? बॅन आहे ना? मात्र वेगवेगळ्या साईट अजूनही सुरू आहेत. वेगवेगळ्या साईट्स तिथे सुद्धा काही बोली लागली जाते. सोमा पाटील आहेत, त्यांनी आज आम्हाला सांगितलं T20ची फायनल गुजरातला का खेळवली. T20 आणि आत्ता जो वर्ल्ड कप झाला ती सुद्धा फायनल गुजरातला खेळवली. खूप छान. आणि मगाशी अमित सर जोमा पाटील काही संपर्क करत होते आमच्याशी. चला फिल्डिंग सेट करा. टार्गेट आहे 79. SPL सुकापूर प्रीमियर लीग सर्वांची एकजूट. आपण पाहतोय अगदी आज दुसरी रात्र. रोज आपण पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहतो आणि आज सुद्धा त्या लढतीचा आनंद घेत असताना सर्व आमचे क्रिकेट प्रेमी चाहता वर्ग. चला मॅच ऑन करा. सरपंच चषक फील्डिंग टीम
तर सन्माननीय आमचे पाहुणे नेताजी पाटील यांचे इथे आगमन झाले. चला मॅच ऑन. सामना सुरू झालाय. टार्गेट मोठं आणि टार्गेट जेव्हा डोई जड असतं तेव्हा ती मेहनत तुम्हाला करावी लागते. बघा पुढचा सामना दोन्ही संघ रेडी राहा. फिल्डिंग असेल तर आपण आपल्या पोझिशनवर राहा आणि काही मीटिंग घ्यायची असेल ती आधीच घ्या. रोहित इथे बाद झालाय. टार्गेट मोठे विजयासाठी लक्ष. तर सन्माननीय आमचे पाहुणे आदरणीय निखिलजी म्हात्रे साहेब आपलं वेलकम सुस्वागतम. सरपंच चषक SPL मध्ये टार्गेट विनिंग विजयासाठी 78 रन्स टू विन. विनिंग टार्गेट. बॅटिंग टीम जयगड बॅटिंग करतोय. टार्गेट 78 धावा झाल्या. त्या फलकावरती 3. लक्ष मोठं आणि जेव्हा टार्गेट मोठं असतं ना तेव्हा तुम्हाला शेवटपर्यंत लढावं लागतं. शेवटपर्यंत घाम गाळावा लागतो आणि तो चांगला खेळ दाखवावा लागतो. इथे प्रमुख फलंदाजांना ते आक्रमण करावं लागतं. 2 हात करावे लागतात आणि त्या हालचालींचा वेग वाढवावा लागेल. ज्या पद्धतीनं रुद्र आणि सागरनं अगदी नाबाद भागीदारी केली होती 77. कदाचित SPL सरपंच चषकामध्ये ही भागीदारी लक्षात राहील सर्वांच्या. प्रेरणादायी होती. काय त्यांनी विस्फोटक रूप धारण केलं. लीडर अंदाजामध्ये गोलंदाजावर आक्रमण केलं आणि 77 धावानंतर 78चं टार्गेट सेट केलं. पुढे सरसावत कनेक्शन होत नाही. डॉट बॉल. दबाव असेल बॅटिंग टीमवर असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या सुरक्षित नाही. 4 षटकामध्ये 90 धावा 95 धावा सुद्धा चेस होताना पाहिल्या. अलीकडच्या काळामध्ये 5 षटकामध्ये 120 130 धावा सुद्धा आपण पाहतो आणि आता 78 करायचे. ज्या पद्धतीनं सागर खेळला ज्या पद्धतीनं रुद्र खेळला तोच पलटवार झाला तर बॅटिंग टीमला सामना जिंकता येईल. एकूण धावसंख्या धावफलकावरती टोटल 3. गोलंदाजी करताना सागर समोर. बॅटिंग करताना फलंदाज सुमित. पुढे सरसावत. गोलंदाजी चांगली होते. सिंगल डबलनं काही बिघडणार नाही कारण टार्गेट मोठं आणि टार्गेट मोठं म्हटलं का तो थोडासा तणाव असतो. तिथे थोडं आक्रमक बनावं लागतं. गोलंदाजांवर आक्रमण करावं लागतं आणि या 78चा पाठलागाला सुरुवात झाली. तर 4 धावेचं षटक. नो टीम मीटिंग. चला सामना सुरू ठेवा. फिल्डिंग टीम. आता चेंडू शिल्लक 18. टार्गेट 74. चेंडू आणि धावांमध्ये तफावत आहे आणि आज ज्या पद्धतीनं आपण पाहतोय जयगड हरिकेन्स सज्जनगड स्टोमर्स ज्यामध्ये बॉलिंग टीम सज्जनगडनं ज्या पद्धतीनं बॅटिंग केली अक्षरशः आक्रमण करताना पाहिलं त्यानं. रुद्र बघत आलाय. ओव्हर नंबर 2. आज रुद्र छान खेळला. आज सागर छान खेळला सज्जनगड स्टोमर साठी. राऊंड विकेटनं पहिला चेंडू फ्लिक केला डीप कडे. फिल्डर आहे तिथे वेगानं प्रयत्न होईल. गुड. ओ झेल सोडलाय. प्रयत्न होईल.
मागच्या 6 मॅच मध्ये एवढ्या धावा नव्हत्या, मात्र जेव्हा सज्जनगडचा सागर रुद्र आला त्यांच्या घणाघणी फटक्यानं धावा जमवल्या आणि चांगलं टार्गेट सेट केला. आता 9:49 6वा सामना इथे आपण खेळवतो. यानंतर 7वा सामना असेल. आज महत्वाच्या लढती आपल्याला खेळवायचे. आदळला चेंडू, कनेक्शन झाला, मात्र डिक्लेअर झोन मध्ये धावा मिळतील 2. सिंगल डबल फारसं काही बिघडणार नाही. सामना जिंकायचा असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी, षटकार चौकारांची भाषाच बोलावं लागेल आणि ते करावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. 2 चेंडू नंतर धावसंख्या टोटल 8 धावा आहेत. 8 रन्स ऑन बोर्ड. टार्गेट 78. ओ गुड बॉलिंग. डॉट बॉल, दबाव वाढेल. विनिंग कॅल्क्युलेशन ॲनालिसिस. नाव स्कोअर कार्ड. येणारे चेंडू आणि धावा 15 चेंडू 70. तफावत आहे, डिफरन्स आहे आणि ही भरपूर मोठी गॅप आहे आणि ती बरोबरी साधायची असेल तर आता लढावं लागेल. निडर अंदाजामध्ये खेळावं लागेल. असं म्हटलं जातं भुला के डर कुछ अलग कर. ते वेगळं करण्याची वेळ आल्या बॅटिंग टीमला. झेल घेण्याची तयारी. डिफिकल्टी झाल्या. 2 धावा, मात्र सिंगल डबलला फारसं बिघडणार नाही. ज्या पद्धतीनं सागर रुद्र 3 रन्स कंप्लीट. धाव फलक 78 करायचे. एकूण धावा 11. 11 रन्स ऑन बोर्ड. चेंडू शिल्लक राहिलेत आता सेकंड ओव्हर. 14 चेंडू मध्ये 67. 14 बॉल 67 रन्स टू विन. चेंडू आणि धावांमध्ये तफावत 12-60, 12-55 धावा आम्ही चेस होताना पाहिले. तिथे तुम्हाला प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागतं आणि आता तीच वेळ आल्या बॅटिंग टीमवर. जयगड हरिकेन्स. चांगला टप्पा, लाईन भरकटली. व्हाईट बॉल. 9:51 मध्यरात्रीमध्ये आपण पाहतो सरपंच चषक SPL. रुद्रला पाहूया. ओव्हर नंबर 2. धावसंख्या धावफलकावरती टोटल 12. 12 रन्स. टार्गेट 78. VIP डाईज वर सर्व आमची पाहुणे मंडळी, आजचे आमचे अन्नदाते, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. आमचे आचारी वर्ग रोज ज्यांचं आम्हाला सहकार्य असतं ते सर्व आमचे उत्तम आचारी वर्ग, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. सिंगल डबलला फारसं काही बिघडणार नाही. सुकापूर प्रीमियर लीग सरपंच चषक सामना सूर्य मैदानावर. चर्चा तिथे जरूर होईल. शेवटचा चेंडू बघा. टीम मीटिंग नाही तुम्ही घेऊ शकत या आजच्या तरी लॉर्ड्स मध्ये. जी काय यस टायमर ऑन आहे. 6वा सामना आपण खेळवतो. टीम मीटिंग तुम्हाला घ्यायची असेल ना तर ती मॅचच्या अगोदर प्लॅन करा. तिथे तुमच्या चर्चा करा. कारण आता ऑन फील्ड जर तेवढा वेळ दिला तर डिले होईल. यासाठी आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करू. त्या सूचना देतो. 78 करायचे. एकूण धावा झाल्या धावफलकावरची टोटल 13 धावा. विनिंग कॅल्क्युलेशन ॲनालिसिस. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि पाहिजेत 65. 12 मध्ये 65. 12 बॉल 65 रन्स टू विन. सामना कठीण आहे. बॅटिंग टीमला लढावं लागेल. पहिला चेंडू लॉफ केलाय डीप कडे आणि आलाय. ओ गुड कॅच. आता चेंडू शिल्लक राहिलेत. बघा आता चेंडू शिल्लक राहिलेत. यस पंच चेक करतात. वेस्ट हाईट. बघा आज जेवणाचा जो मेनू आहे माऊली प्रसाद इव्हेंट अँड टीमला मस्त पैकी स्कोरर आहेत आमचे DJ आहेत. आजचा जेवण आहे डाळ राईस आणि चवळीची भाजी आणि त्यातीलच घरगुती भजी आणि आज गरमागरम भजी आमचे स्कोरर यांना आलेले आहेत. गुरुनाथ पोपेटा असतील आमचे उदय मस्कर, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. आणि आमचे अन्नदाते बघा ही भजी सर्वांना आकर्षित करते. आजचे अन्नदाते. यस नो बॉल. चेक करतो पुन्हा चेक करतो. अनिल पोपेटा असतील, शशिकांत पाटील असतील, आज आमचे उत्तम आचारी वर्ग उदय पोपेटा असतील, आजचे अन्नदाते. नो बॉल. सामना सूर्य नो बॉल.
लक्ष द्या मॅच कडे. विनिंग टार्गेट येणारे चेंडू आणि धावांचं अंतर डिफरन्स आणि ही भरपूर मोठी गॅप भरून काढायची असेल तर लढावं लागेल. चेंडू शिल्लक राहिले 78चं टार्गेट. येणारे चेंडू 12:63 बाळासाहेब गांगर्डे यांचे इथे आगमन झालेत. वेलकम. सामना कठीण है, सो डिफिकल्ट टास्क है. ड्राइव केलाय. सामना थोडा कठीण आहे. टार्गेट होतं 78 आणि तिथे ज्या पद्धतीने खेळायचे धावसंख्या धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 17 धावा. टार्गेट 78. 10 चेंडू मध्ये 61 धावेची गरज. 10-61. आता सामना जिंकणं सो डिफिकल्ट. चेंडू आणि धावांचं अंतर पुन्हा एकदा आपण पाहूया. लॉफ केला. डीप काढ्या मिळतील. ड्रॉप. सामन्यामध्ये मात्र मजा नाहीये कारण टार्गेट 78. 78 फॉर्मॅलिटीज आपण तिथे जरूर पाहतो. यस ऑन साइडला टार्गेट मोठे आणि तिथे खेळावं लागेल कारण सागर आणि रुद्र ज्यांची भागीदारी होती 77 तुफानी खेळले. अगदी हाकार. लास्ट बॉल या षटकातील 77 धावा दोघांनी ठोकल्या. अक्षरशः वादळी खेळी पाहिली. गॅप शॉट डीप काढ्या. पाठलाग तिथे फिल्डर आहेत रेडी. चांगला प्रयत्न. गुड फिल्डिंग. एकूण धावा धावफलकावरती टोटल पाहतोय संघाची धावसंख्या 20. टार्गेट 78 आणि 6 चेंडू 6 बॉल 58. चला मॅच स्पीडअप ठेवा. पुढच्या फिल्डिंग टीमला सूचना आहे. चला फॉर्मॅलिटीज आहेत कारण 6 चेंडू 58 78 करायचे होत्या. सन्माननीय पाहुण्यांचं सुद्धा आगमन होते. SPL सुकापूर प्रीमियर लीग. आज ग्रामस्थ वेळात वेळ काढून आलेले मान्यवर
तर मॅच थोडी वन साइड आहे. विनिंग टार्गेट 78, लास्ट 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 56 धावेची गरज. प्रचुत काही सन्मान आहेत, आपण अतिथी कक्षामध्ये जाऊया सन्मानाकडे. तर नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम रेडी आहात का? फिल्डिंग स्क्वॉडला विनंती करेन. मॅच नंबर 7 आपण सुरू करणार आहोत. तर फॉर्मॅलिटीज 2 चेंडू आणि 56 धावा. वेळ निघून गेले. सिंगल, 1 बॉल 55, भरपूर डिफरन्स. एकदा कौतुक होऊ द्या फिल्डिंग टीम सज्जनगड स्टोमर्स, ज्या दोघांनं काय बॅटिंग केले. दोघांची भागीदारी 77 आणि हा सामना वन साइड हिरो दोघांनाही म्हणूया. पंचांचा कॉल येतो. फक्त 23 धावांवर थांबलाय संघ. लास्ट बॉल. पुढे सरसावत. ओ गुड बॉलिंग. तर सामना एकतर्फी जिंकला. मॅन ऑफ द मॅच प्रज्योत आपण डिक्लेअर करतो, तो सुद्धा आपण द्या. आणि नो डाऊट सागर 4 धावा 1 विकेट. बॅटिंग करताना योगदान सज्जनगड स्टोमर्स 42. तर सागर प्रज्योत ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि काही सन्मान घेतो. धन्यवाद. यस, शुभ सन्मान खरं तर केला जाईल, परंतु सामन्याचा सामनावीर किताब देण्याकरता खरं तर आमचे प्रशांत दादा गांगडे यांचे वडील खरं तर आपण पाहतोय बाळा काका गांगडे यांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण आपलं पवित्र शुभ असते खरं तर हे सामन्याचा सामनावीरचं किताब द्यायचं आहे. बाळा काका गांगडे खरं तर क्रिकेटवरती असलेलं नितांत प्रेम आणि आज खरं तर दुसऱ्या रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती मात्र पाहायला मिळते. चला सागर आपण या सामन्याचा सामनावीर. मॅच सामना मॅच सागर आणि यस हे किताब दिलं जाईल आमचे बाळाकाका गांगडे यांच्या शुभ हस्ते. अगदी आपण पाहू शकाल. चला सागर आपण या वरती आणि सन्मानाकडे देखील आपण बोलत आहोत.